दाभोळकर सर, आवाज येतोय? इंट्रोडक्शन चालू करा. प्लीज स्टार्ट द प्रोग्राम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था आहे आणि या संस्थेच्या वतीनं या कोविड काळामध्ये ताण तणावाचं व्यवस्थापन या विषयाचं आज डॉक्टर हमीद दाभोळकर यांचं व्याख्यान होत आहे. आणि या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले तमाम महाराष्ट्रातून फेसबुकवर जोडलेले आणि आपल्या झूम ॲपवर असणाऱ्या सर्व मान्यवर साथींचं सहर्ष स्वागत. आज डॉक्टर हमीद दाभोळकर यांचं ताणतणाव व्यवस्थापन याविषयी व्याख्यान होणार आहे. आणि आपल्याला माहित आहे की कोविड काळ आहे हा, आणि या कोविड काळामध्ये आपल्याला वेगवेगळे ताण येत असतात आणि या ताणांचं निवारण नेमकं कसं करायचं याविषयी आदरणीय हमीद दाभोळकर सर आपल्याला बोलणार आहेत. आज आपल्या कार्यक्रमासाठी आदरणीय महासंचालक साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम होतो आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तमाम महाराष्ट्रातील UPSC MPSC चे विद्यार्थी, IBPS एक्झामसाठी जे प्रयत्न करतायत असे विद्यार्थी, जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतायत असे विद्यार्थी आपल्या बरोबर जोडलेले आहेत. त्याचबरोबर विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, तसेच विविध सामाजिक संस्था, त्यांचे पदाधिकारी, बार्टीचे सर्व पदाधिकारी, समता दूत, सर्व प्रकल्प अधिकारी हे देखील या कार्यक्रमासाठी जोडलेले आहेत. त्यांचं मी पहिल्यांदा सुरुवातीलाच सहर्ष असं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय हमीद दाभोळकर सर यांची ओळख करून देतो. मी पहिल्यांदाच आपल्याला सांगू इच्छितो की आज डॉक्टर हमीद दाभोळकर यांचं व्याख्यान होणार आहे. आणि आपल्याला माहित आहे की डॉक्टर हमीद दाभोळकर हे महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. डॉक्टरांचे शिक्षण आहे MBBS DNB. हे मनोविकार तज्ज्ञ आहेत. त्यांचं सातारा येथे क्लिनिक आहे. आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गेले 15 वर्षांहून अधिक काळ ते कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की विविध चळवळी चालत असतात. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती चळवळ आहे आणि ती चळवळ अतिशय वेगानं चालवण्याचं काम डॉक्टर हमीद दाभोळकर सर करत आहेत. ते साधना ट्रस्ट आणि प्राज्ञ पाठशाला याचे विश्वस्त देखील आहेत. आपल्याला माहिती आहे की मानसिक आरोग्यावर ते काम करतात आणि त्याचबरोबर व्यसनमुक्ती आणि व्यसनमुक्तीच्या अंगाने येणाऱ्या समस्या याच्यावर देखील डॉक्टर काम करत असतात. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून ते सातारा येथे काम करत आहेत. त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर प्रश्न मनाचे या पुस्तकाचं लिखाण देखील केलेलं आहे. आपल्याला ते विविध टीव्हीच्या शो मध्ये आपल्याला ते विविध सामाजिक विषयावर बोलताना देखील आपल्याला ते दिसत असतात. आणि जात ही अंधश्रद्धा आहे, ती अंधश्रद्धा मिटवण्यासाठी विविध उपक्रम घेण्यामध्ये देखील त्यांचा अग्रभाग असतो. मी यानंतर विनंती करतोय की आदरणीय भाते सर आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि यानंतर आदरणीय हमीद दाभोळकर सर बोलतील. धन्यवाद माननीय भाते. धन्यवाद अंकुशजी. प्रथमतः आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर श्री हमीद नरेंद्र दाभोळकर यांचं मी आजच्या कार्यक्रमात ऑनलाईन कार्यक्रमात स्वागत करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गजबे साहेब महासंचालक बार्टी यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून सद्यस्थितीत कोविडच्या काळात देखील बार्टीच्या अनुषंगाने जे प्रत्यक्षात काम करतात असे सर्व फील्ड लेवलला तालुका स्तरावर काम करणारे सर्व समता दूत यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि त्यांच्या प्रत्यक्ष कामकाजामध्ये असणाऱ्या ज्ञानाचा अधिकाधिक उपयोग करून समाजाच्या तळागाळापर्यंत ज्या काही बार्टीच्या ज्या काही सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोहोचवणार आहोत त्यामध्ये त्यांच्यामध्ये असणाऱ्या कर्तृत्वाला भर पडावी आणि प्रत्यक्षात कामामध्ये त्याचं आउटपुट यावं याकरता माननीय अध्यक्ष महासंचालक साहेब यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून आजचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. सद्यस्थितीत बार्टीमध्ये सर आमच्याकडून विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. परंतु मला सर्व समता दूतांना एक गोष्ट सांगायची आहे, एक विषय सांगायचा आहे. आजचे जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे माननीय श्री हमीद नरेंद्र दाभोळकर.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याबद्दल जेवढं बोलावं, जेवढं त्यांचं कार्य आहे, जेवढं काही त्यांचं आउटपुट आहे, अशा एका वटवृक्षाचे सानिध्यात वाढलेले श्री हमीद दाभोळकर यांचं आपण आज मार्गदर्शन घेणार आहोत. त्यामुळे मी जास्तीचा वेळ न घेता मान्य श्री दाभोळकर सरांना विनंती करतो की त्यांनी प्रत्यक्षात कशा पद्धतीनं ताणतणावाचं व्यवस्थापन करून जी काही आज महाराष्ट्रामध्ये जी चळवळ चालवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी अधिकाधिक प्रत्यक्षातले अनुभव कथन करावेत आणि आमच्यासारख्या बार्टीच्या अनुषंगाने जोडलेल्या सर्वसामान्य स्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्यांच्या ज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याच्याबाबत मार्गदर्शन करावं. मी श्री दाभोळकर सरांना विनंती करतो की आज त्यांनी बहुमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे. परत त्यांचं या कार्यक्रमानिमित्त स्वागत करतो. मान्य श्री हमीद दाभोळकर सर. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझा आवाज ऐकू येतोय का तुम्हाला नीट? हो सर, येतोय. ओके, थँक्यू. पार्टीचे महासंचालक गजबिये सर, पार्टी मधले सगळे सिनियर ऑफिसर्स, माझे सहकारी मित्र आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या कार्यक्रमाला जॉईन झालेले समता दूत, UPSC MPSC चा अभ्यास करणारे सगळे विद्यार्थी, फेसबुकच्या माध्यमातून जॉईन झालेले सगळे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये पार्टीच्या समता दूतांशी आणि वेगवेगळ्या लोकांशी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेला मानसिक आरोग्याच्या विषयावरती बोलण्याची ही माझी वेळ आहे. शतकानुशतक गावकुसाबाहेर राहिलेले समाज आपल्याला माहिती आहेत आणि आता कुठं ते गावामध्ये परत यायला लागलेले. तसं मानसिक आरोग्याच्या क्षेत्राचं देखील करोनाच्या कालखंडामध्ये झालेलं आहे. म्हणजे जशी आपल्या समाजात जातीची उतरंड असते ना, तशी आजारांच्या मध्ये पण एक जातीची उतरंड आहे. BP, शुगर, अपेंडिक्सची सर्जरी हे तथाकथित उच्च वर्णीय आजार आहे आणि मानसिक आजार, क्षयरोग, लेप्रसी हे तथाकथित गावकुसा बाहेरचे आजार आहेत. कारण की ते आजार झाले किंवा त्या स्वरूपाचा त्रास आपल्याला होतोय हे शक्यतो कोणी सांगत नाही, ते लपवून ठेवलं जातं, त्याच्याविषयी गावात चर्चा होत नाही, आजूबाजूला चर्चा होत नाही आणि त्यामुळं त्याच्या विषयी खूप गैरसमज, अंधश्रद्धा, अज्ञान हे आपल्या समाजात असतं. करोनाच्या साथीमुळे झालेला हाहाकार आपण सगळेजण गेले वर्ष, 1.5 वर्ष अनुभवतोय आणि त्यामधनं आपल्यातल्या अनेक जणांना, आपल्या जवळचे मित्रमंडळी, नातलग यांना अनेक त्रासामधून जायला लागलेलं आहे. काही लोकांनी आपली अतिशय जवळची माणसं गमावलेली आहेत. गेल्या 8-15 दिवसामध्ये जे आपल्या देशामध्ये चाललेलं आहे की आजारी पडलेल्या माणसांना ऑक्सिजन मिळत नाही, ऑक्सिजन मिळाला तर व्हेंटिलेटर मिळत नाही, बेड मिळत नाही, या सगळ्यामधून मृत्यूचं जे थैमान चाललंय आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला, खूप अस्वस्थ करणारा असा कालखंड आहे की कुठल्याही सामान्य माणसाला अस्वस्थता येईल असा हा कालखंड आहे, ताणतणाव येईल असा हा कालखंड आहे. पण प्रत्येक अडचणीच्या गोष्टीला, जसं प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी किनार असते असं म्हणतात ना आपल्याकडे, तसं प्रत्येक अडचणीच्या गोष्टीमध्ये एक संधी, एक शक्यता दडलेली असते. तसं मला वाटतंय की करोनाच्या साथीमध्ये इतक्या सगळ्या उलथापालथी झाल्या, इतक्या अडचणीच्या गोष्टी झाल्या, पण त्यातल्या त्यात एक बरी चांगली गोष्ट झालेली आहे की मानसिक आरोग्य हा आजपर्यंत अनेक शतक गावकुसा बाहेर असलेला विषय त्यांनी आपल्या बेडरूम मध्ये आणलेला आहे. आणि असं ज्या वेळेला मी म्हणतो त्याचा अर्थ असा आहे की गेल्या वर्ष, 1.5 वर्षात आपण सगळ्यांनी या स्वरूपाचा ताणतणाव हाताळलेला आहे आणि त्याला कोणीही, मला असं वाटत नाही की अपवाद आहे, की आपल्या सगळ्यांनी एकाच वेळेला जो ताणतणाव, टेन्शन, अस्वस्थता अनुभवलेली आहे, त्यावरून मानसिक आरोग्य हे किती महत्वाचं आहे हे समाज म्हणून त्याचा आपल्या लक्षात येण्यासाठी खूप महत्वाचा उपयोग झालाय असं मला वाटतं. कारण की या परिस्थितीमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या हातामध्ये नाही. म्हणजे लॉकडाऊन पडणार का, तो कधी उठणार, आपली नोकरी आहे का जाईल, आपल्याला करोना होईल का, आपल्या आजूबाजूच्यांना करोना होईल का, आजार झाला तर बेड मिळेल का,
शिक्षणाचं काय, आपल्या परीक्षा कधी होणार, अशा असंख्य स्वरूपाच्या अनिश्चिततांनी आपण सगळेजण ग्रासलेलो आहे. मग या परिस्थितीमध्ये त्यातल्या त्यात आपल्या हातामध्ये काय आहे, आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, तर आपलं मन आहे. आणि ते आपलं मन आपल्या ताब्यामध्ये आपण कसं ठेवायचं याच्याविषयीची चर्चा, याच्याविषयीचं बोलणं हे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या काही कालखंडात वाढलेलं आहे. आणि ही त्यातल्या त्यात सकारात्मक बाब. तुम्ही कुठलाही पेपर काढून बघा, आठवड्यात 1-2-3 तरी मानसिक आरोग्यावरचे लेख त्या पेपरमध्ये तुम्हाला सध्या वाचायला मिळते. या परिस्थितीमध्ये मनाचं स्वास्थ्य किती महत्वाचं आहे, ते कसं टिकवायला पाहिजे, हे एका बाजूला झालं. दुसऱ्या बाजूला हे पण आपण बघतोय की या आजाराच्या भीतीमुळं समाजामध्ये जी काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या. आणि भीतीचे 2 प्रकार असतात, तुम्ही लक्षात घ्या, की काही वेळेला माणसं भीतीमुळं एकदम टोकाची अशी प्रतिक्रिया देतात की गेले वर्षभर झालं घरातनं बाहेरच पडलेलो नाही, मुलांना बाहेर जाऊ देत नाही, आई वडिलांना बाहेर जाऊ देत नाही, घरात कोणी येत नाही आणि सगळेजण आता वैतागून गेलेले आहेत, करवादलेले आहेत, अशी एक परिस्थिती. आणि काही लोक आपण जे आता बघतोय सोशल मीडियावरती की ज्यांना त्या भीतीशी काही देणं घेणं नाहीये आणि जणू काही करोना अस्तित्वातच नाही अशा पद्धतीनं ते वागतायत आणि त्यामधून संसर्ग स्वतःला पण करून घेतायत आणि बाकीच्यांना पण देतायत आणि त्यामधून समाजाला धोका निर्माण करतायत. तर अशा दोन्ही परिस्थितीमध्ये समाज म्हणून आपण अडकलेलो आहे. आणि स्वाभाविक आहे की ह्याच्यामुळे ताणतणाव आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला आहे. ताणतणावापेक्षा टेन्शन हा शब्द आजकाल आपल्या सगळ्यांना खूप जवळचा आणि कॉमन झालेला आहे. आणि पूर्वी जसं आमच्या लहानपणी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या भिंतीवरती वगैरे लिहिलेलं असायचं की देवीचा रोगी कळवा आणि 1,000 रुपये मिळवा, त्यावेळेला देवीची साथ होती. तसं 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 आत्ताच्या परिस्थितीमध्ये टेन्शन न येणारी व्यक्ती कळवा आणि 1,00,000 रुपये मिळवा असं जर आपण म्हटलं तर खरंच अशी व्यक्ती की ज्याला ताणतणाव या सगळ्यामध्ये येत नाहीये अशी शोधून काढणं अवघड आहे. अनेक ठिकाणी सरकारी संस्थांमध्ये देखील वेळच्या वेळेला पगार व्हायला अडचणी येत आहेत. जे सरकारी याच्यामध्ये नाहीत, त्या हातावरती पोट आहेत, त्यांचे तर ताण आणखीनच वेगळे आहेत. MPSC ची परीक्षेची तारीख पुढे ढकलली तर महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे रस्त्यावरती मुलं उतरली. इतका त्यांना त्या अनिश्चिततेचा ताण झाला होता की परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं ही त्या तारीख पुढे ढकलण्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरली. ज्यांचं पोट हातावरती आहे अशा लोकांना उद्याच्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत. त्याच्यामुळं असा जवळपास कोणीही माणूस नाही आपल्या आजूबाजूला की ज्याला टेन्शन नाही, अस्वस्थता नाही, ताणतणाव नाही. पण अडचण अशी आहे की हे ताणतणाव येतात कशामुळं आणि ते हाताळायचे कसे याच्याविषयी आपल्या समाजामध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये इतक्या कमी गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात, इतकी कमी माहिती सांगितली जाते की माणसाच्या मनाविषयी देखील आपल्याला नीट माहिती आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये दिली जात नाही. म्हणजे आता तर तुम्ही सगळेजण समतादूत झालेले आहेत, काही UPSC MPSC ची तयारी करणारे लोक आहेत. तर त्या लोकांना हात कुठे आहे, डोळा कुठे आहे, कान कुठे आहे असा प्रश्न विचारला तर हास्यास्पद वाटेल, बरोबर की नाही? तुम्ही म्हणाले काय प्रश्न विचारतायत डॉक्टर तुम्ही, पण मन कुठे हा प्रश्न विचारला तर मात्र बहुतांश जणांची गडबड होते. आणि अजूनही देखील आपल्या समाजामध्ये मन म्हणजे हृदय आणि मनामध्ये विचार येणं म्हणजे हृदय धडकणं आणि दिल का धडकणं अशा स्वरूपाच्या सगळ्या संकल्पना असतात. तुमच्यात तरुण मुलं मुली असतील मोठ्या प्रमाणात MPSC ची परीक्षा देणारी, UPSC ची, त्यांना जर मनाची आकृती काढा म्हणून सांगितलं तर ते बहुतांश वेळेला एक बदाम आणि बाण त्याच्यामधनं जाणारा काढतील. पण एक साधी माणसाच्या मनाविषयीची गोष्ट आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीने कधीही शिकवलेली नसते की माणसाचा मेंदू म्हणजे त्याचं मन आहे. मेंदू ही एक रचना आहे आणि मन त्याच्या माध्यमातून केलं जाणारं कार्य आहे. आपल्याला हात कुठे आहे, डोळे कुठे आहेत, पाय कुठे आहेत हे ओळखायला बालवाडीमध्ये शिकवतात, पण मन कुठे आहे ह्याच्याविषयी कधीही आपल्याला इतक्या साऱ्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये एक तरी धडा होता का तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये? तुम्ही मला सांगा. इतकं अज्ञान त्याच्याविषयी आहे.
आणि संस्कृत मधलं एक सुभाषित आहे, तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकलं असेल ते, की मन एवं मनुष्याणं. म्हणजे काय, मनुष्याचं जे अस्तित्व आहे तेच त्याचं मन आहे. जर तुमचा हात नसेल, पाय नसेल, डोळे नसतील, कान नसतील, तरी पण माणूस जगू शकतो. पण त्याचा मेंदू जर काम करत नसेल, त्याचं जर मन थाऱ्यावरती नसेल, तर ती व्यक्ती काम करू शकत नाही. आणि त्यामुळं शरीराची जशी आपल्याला स्वतःच्या काळजी घ्यायला लागते, तसं मनाची पण काळजी घ्यायला लागते. आणि ती काळजी घेण्यासाठी आपल्याला कमीत कमी ते कुठं आहे हे तरी माहिती असायला पाहिजे. तर पहिली सोपी आणि साधी गोष्ट आपण समजून घेऊया की आपला मेंदूमध्ये आपलं मन असतं. मेंदू ही एक रचना आहे आणि मन हे त्याचं कार्य आहे. जसं ट्यूबलाईट ही एक रचना आहे आणि त्याच्यातून निर्माण होणारा प्रकाश हे त्याचं कार्य आहे. जर ट्यूबलाईट असेल तरच ती चालू केल्यावरती प्रकाश येऊ शकतो. तसं मेंदू ही रचना जर असेल तरच त्याच्यामधनं मन कार्यान्वित होऊ शकतं. मग ताणतणाव येणारा अवयव कोणचा आपला, तर आपल्या सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे की ताणतणाव आलाय म्हणजे कुठे आलाय, तर मेंदूला आलेला आहे, मनाला आलेला आहे. आता या मनामध्ये दोन भाग असतात. एक असतो जो प्राण्यांच्या जवळ जाणारा आपला मेंदू, भावभावनांचा मेंदू. साधारण हे बघा असं दिसतं. वरची जी टोपी आहे ना, तो विचारांचा मेंदू, आणि खालचा जो आहे असं मेंदूची रचना असते, तो भावभावनांचा मेंदू. आता ताण येतो त्यावेळेला काय होतं, ताण ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्या विचार करण्याची जी क्षमता असते ती सोप्या भाषेत, मोबाईलच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ती हँग होते. म्हणजे सामान्यपणे माणसांनी आपल्या भावभावनांना योग्य विचारांच्या माध्यमातून दिशा द्यावी आणि त्या माध्यमातून त्याचं वर्तणूक असावी, त्या माध्यमातून त्यांनी निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा असते. पण ज्या वेळेला आपल्याला ताणतणाव येतो, टेन्शन येतं, असह्य होतं, त्यावेळेला काय होतं, जसं मोबाईलला एकाच वेळेला अनेक सूचना दिल्या किंवा कॉम्प्युटरला एकाच वेळेला अनेक सूचना दिल्या की तो हँग होतो, तसा हा मेंदू हँग होतो. आणि त्यामुळे विचार करण्याची जी क्षमता असते, ती विचार करण्याची क्षमता ही कमी होते. जसं एकदम अचानक सध्या बऱ्याच दिवशी संध्याकाळी जसं अंधारून येतंय बघा, की आकाश निरभ्र असतं आणि अचानक अंधारून येतं आणि त्यामुळे आजूबाजूचं नीटसं दिसेनासं होतं. तसं माणसाच्या मनावरती एक अंधारले पण येतं, एक पडदा काळा पडल्यासारखं होतं आणि ताणतणाव निर्माण झाले असं आपण त्या परिस्थितीला म्हणतो. आता हे कशामुळे होतं आणि हे झालंय हे कसं ओळखायचं, या दोन महत्वाच्या बाबी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर हे होण्याची वेगवेगळी कारणं आहेत. काही कारणं असतात सामाजिक, काही कारणं असतात मानसिक आणि काही कारणं असतात जैविक. म्हणजे जैव, मनो, सामाजिक अशा 3 पातळ्यांवरती कारणं असतात. म्हणजे काय ते समजून घेऊया. सामाजिक कारण, आता आपण सध्या जे अनुभवतोय सगळेजण, करोनाचं पॅन्डेमिक किंवा करोनाची साथ, हे एका पातळीवरती आता सामाजिक कारण झालंय. समाजातल्या सगळ्या लोकांना ते अनुभवायला लागते आणि त्या सामाजिक कारणामुळं, सामाजिक परिस्थितीमुळं आपण मानसिक दृष्ट्या कितीही बरे वाईट असू किंवा वैयक्तिक आपल्याला काही प्रॉब्लेम असो किंवा नसो, पण सामाजिक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की ज्याच्यामुळे ताणतणाव हा सगळ्यांना जाणवायला लागलेला आहे. किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की कुणाची नोकरी जाते, कुणाच्या आयुष्यामध्ये लागोपाठ जवळच्या व्यक्तींचे मृत्यू होतात, काही जणांचे नातेसंबंधांमध्ये ताणतणाव निर्माण होतात, त्याच्या पाठीमागं दारू सारखं व्यसन असतं. तर ही सामाजिक कारणं झाली की जी आपल्या आजूबाजूच्या समाज व्यवस्थेशी जोडली गेलेली असतात आणि त्यामधून ताणतणाव निर्माण. काही कारणं असतात जी मानसिक असतात, म्हणजे त्या व्यक्तीशी संबंधित असतात. आपण असं बघितलं असेल की काही लोकांचा स्वभाव मुळामध्ये चिंता करण्याचा असतो. तुम्ही गेल्या वर्षभरात आपल्या आजूबाजूला कमीत कमी एखादी तरी अशी व्यक्ती नक्की बघितली असेल की जिला नुसतं शिंकलं तरी पण लगेच मनामध्ये विचार येतो की आता करोना झाला की काय. थोडं छातीमध्ये दुखलं की वाटतं की हार्ट अटॅक येतोय का काय. थोडस जरी काही कुठं कुठं झालं घरातल्यांना की लगेच मोठ्या आजाराची भीती वाटायला लागते. तर हे ज्या माणसांचं मन मुळामध्येच हळवं असतं त्यांना
अशा अस्वस्थ परिस्थितीमध्ये ताण येण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांचं मन आधीच उतावळं असतं त्यांना अशा परिस्थितीमध्ये गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे तुम्ही पेपरमध्ये अशा पण बातम्या गेल्या काही महिन्यांमध्ये वाचल्या असतील की आपल्याला करोना झालाय या भीतीपोटी काही लोकांनी आत्महत्या केल्या. त्यांचा करोना हा इतका गंभीर नव्हता, लक्षणं काहीच नव्हती, जो सहजी बरा होऊन गेला असता. पण मनाला आलेला उतावळेपणा इतका आणि भीती इतकी होती की त्याच्या प्रभावाखाली त्यांनी स्वतःचा जीव गमावायला लागला त्या लोकांना. त्यामुळे ही त्यांची मानसिक अवस्था आहे. आणि तिसरी बाब आहे जी जैविक आहे, जे लगेराहू मुन्नाभाईमध्ये तुम्ही बघितलं असेल, मेंदूमध्ये केमिकल लोचा झाला असं म्हणतात. ते लोकांना समजायला सोपं जातं की मेंदूमध्ये आपल्या काही केमिकल असतात आणि ती केमिकल खूप ताण आला की बदलतात, वेगळ्या पद्धतीनं ते केमिकल स्त्रवायला लागतात आणि त्यामुळं आपल्यावरती काही परिणाम होतात. तर हे तिन्ही पातळ्या, तिन्ही गोष्टी या कमी अधिक प्रमाणामध्ये एकत्र येतात आणि त्याच्यामधून ताणतणाव हे निर्माण होतात. आता आपल्या आजूबाजूला काही आपण ज्या कालखंडामध्ये राहतो त्या कालखंडामधल्या काही सामाजिक गोष्टी देखील आहेत की ज्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावरती ताणतणाव निर्माण करण्यासाठी महत्वाचा भाग म्हणून काम करतात. जसं की आपली कुटुंब पद्धती. गेल्या काही दशकांमध्ये आपल्या इथली कुटुंब पद्धती झपाट्याने बदललेली. पूर्वी एकत्र कुटुंब होती, आता विभक्त कुटुंब झाले. मग ह्याच्यातलं चांगलं काय वाईट काय हा चर्चेचा विषय आपण बाजूला ठेवूया. पण एक महत्वाची गोष्ट त्याच्यामुळे झाली की एकत्र कुटुंबामध्ये जी भावनिक आधाराची यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध होती ती आज विभक्त कुटुंबामध्ये नाही. म्हणजे काका, मामा, मावशा, आजी, आजोबा हे सगळे आपल्या आजूबाजूला आपल्याला उपलब्ध असत. ज्या वेळेला आपल्याला ताण येईल त्यावेळेला पटकन ज्यांच्या हे लक्षात येईल की बाबा अस्वस्थ झालंय आपल्या घरातलं कोणीतरी आणि ते तिथल्या तिथे आधार देऊ शकतील आपल्याला, अशी लोक आपल्या आजूबाजूला होती एका कालखंडामध्ये. आता विभक्त कुटुंब पद्धती ही काळाची गरज झालेली आहे. लोकांना स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं, हे सगळं योग्य आहे. पण असं असताना देखील कुटुंबामधून जो आधार आपल्याला मिळत होता, जे अस्वस्थता आली, ताणतणाव आले, तर आपला ज्याला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स असं म्हणतात, म्हणजे पहिल्यांदा लगेच काही कोणी उठून मानसोपचार तज्ञाकडे जात नाही. आपल्या जवळचे मित्र मैत्रिणी, काका काकू, मामा मामी, आजी आजोबा, आई बाबा असे कोणी ना कोणीतरी असतात आणि ज्यांच्याशी आपल्याला बोलता येतं. जी आपली सपोर्ट सिस्टीम असते, जी आपली आधार देणारी यंत्रणा असते, ती आधार देणारी यंत्रणा ही गेल्या काही कालखंडात समाजामध्ये आपल्या ही विरळ झालेली. आणि स्वाभाविकपणे, कारण प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचं पडलेलं आहे, आपला संसार, आपली मुलं बाळ, आपलं करिअर, एवढ्या पुरतेच लोक मर्यादित राहिल्यामुळं नातेसंबंधांमध्ये जी गुंतवणूक करायची आहे ती समाज म्हणून आपण करणं कमी केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम हा स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांना ताणतणाव ज्या वेळेला येतात त्यावेळेला आधार देणारी यंत्रणा आपल्याला उपलब्ध नाही, ही त्यामधून निर्माण होणारी अडचण आहे. दुसरी, तुमच्यातल्या अनेक जण स्पर्धा परीक्षांना बसणारी मुलं आहेत, त्यांच्या दृष्टीनं हे समजून घेणं आवश्यक आहे की समाजामध्ये आपण जी टोकाची स्पर्धात्मकता निर्माण झालेली आहे त्याचा देखील या ताणतणावांशी खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे सक्सेस ऍट एनी कॉस्ट, म्हणजे काही झालं तरी यशस्वी व्हायलाच पाहिजे आणि अपयशी होणं म्हणजे काहीतरी फार भयंकर गोष्ट आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीच अपयशी होता कामा नये, अशा स्वरूपाची एक धारणा आपण समाजामध्ये निर्माण केलेली आहे. आणि जे आयुष्यामध्ये यशस्वी होतात तीच फक्त चांगली माणसं आणि बाकीची सगळी टाकाऊ, अशी देखील धारणा समाजामध्ये आपल्या निर्माण व्हायला लागलेली. तर हे मुळामध्ये गरज नसलेलं ओझं आपणच सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती लादून घेतलेलं आहे, हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. समाजामध्ये, यंत्रणेमध्ये प्रत्येक ठिकाणी त्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाचं मोल असतं. तुम्ही परवा तो रेल्वेच्या रुळावरती
अंध बाईच्या एका मुलाला, छोट्या मुलाला पडलेल्या वाचवणाऱ्या लाईनमनचा व्हिडिओ बघितला असेल. आता या अशा स्वरूपाच्या माणसाचं समाजाला महत्व आहे का नाही? म्हणजे तो मुलगा हा MPSC UPSC झाला नसेल कदाचित, परंतु आपल्या ठिकाणी त्याचा असलेलं काम हा अतिशय चोखप्रमाणे आणि काही गरज लागली तर जीव धोक्यात घालून देखील तो करतोय. तर हे महत्वपूर्ण आहे का नाही? हे अर्थपूर्ण आहे का नाही? तर हे नक्कीच महत्वाचं आहे. त्यामुळं समाजाच्या यंत्रणेमध्ये प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी स्थान असतं. त्यामुळे सगळ्यांनीच डॉक्टर बनायला पाहिजे, सगळ्यांनीच इंजिनियर बनायला पाहिजे, सगळ्यांनीच अधिकारी बनायला पाहिजे अशी काही गरज नाही. त्याच्यासाठी आपण प्रयत्न जरूर करावा, मनापासून प्रयत्न करावा. पण त्याचबरोबर जर ते नाही मिळालं तर जे काही आपल्या हाताशी आहे ते चांगुलपणाने करणं हे तर आपल्यातल्या प्रत्येकाला करता येऊ शकतं. त्यामुळं सध्या जी आपल्याकडे जी मानसिकता झाली आहे ना, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, तर ही मानसिकता काही त्या अर्थाने मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी चांगली नाही. त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीतले पर्याय ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला त्यांचा विचार मनाशी चालू ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर त्यामधून आपण स्वतःच विकतची दुखणी म्हणतात ना तसं ताणतणाव विकत घेतो. दुसरा, तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयामध्ये येणारी खास करून जी MPSC UPSC ची स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुलं आहेत, तुमच्यातले अनेक समता दूत हे देखील माझ्या खास वैयक्तिक ओळखीचे तरुण मुलं आहेत, त्यातली मुलं मुली आहेत बहुतांश. त्यांच्या आयुष्यामध्ये देखील ताणतणाव निर्माण करणारे काही गोष्टी असतात. जसं की नातेसंबंधांमधल्या अडचणी हे सध्याच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताणतणाव निर्माण करणारी गोष्ट आहे. म्हणजे जर तुमचं लग्न झालं नसेल तर जोडीदाराची निवड कशी करायची? आपल्याला जे भिन्नलिंगी व्यक्तीविषयी वाटतंय ते आकर्षण म्हणजे प्रेम आहे का आकर्षण आहे? आता याच व्यक्तीशी आपण जोडीदार म्हणून निवड करावी का नाही करावी? मग त्याच्यामध्ये जर त्यांची जात आणि धर्म वेगळा असेल तर मग जे काही आणखीन अडचणी येतात त्या अडचणी आणि त्यामधून निर्माण होणारे ताणतणाव हे एका बाजूला. ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांची काम आणि नोकरी आणि लग्न आणि मुलं बाळ या सगळ्यांना सांभाळता जी काही तारेवरची कसरत करायला लागते ती, नवरा बायकोंच्या नात्यामध्ये या सगळ्यामधून निर्माण होणारे ताण, अस्वस्थता, अविश्वास या सगळ्या गोष्टी देखील मानसिक ताणतणाव वाढायला मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरत आहे. अजूनही एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये वाढलेलं जे महत्व आहे ते एका पातळीवरती जरी फायद्याचं असलं, आज त्या डिजिटल तंत्रज्ञानामुळेच आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहे, पण दुसऱ्या बाजूला हे पण तितकंच खरं आहे की आपल्यातले अनेक जण सकाळी उठल्या ब्रश करायच्या आधी व्हॉट्सअप चालू करतात किंवा फेसबुक चालू करतात, जणू की आपण ते जर बघितलं नाही तर काहीतरी जगामध्ये भयंकर घडणार आहे. अशा स्वरूपाच्या धारणेमुळं इतकं त्या सोशल मीडियाच्या आहारी जाणं आपल्यातल्या अनेक जणांकडनं व्हायला लागले आणि त्यामुळं स्वाभाविक आहे की आपल्या दैनंदिन जीवनात त्याच्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, ताणतणाव वाढतात, तुमचं जे काम आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, तुम्हाला जी स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि यामधून देखील ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे. या सगळ्यांच्या बरोबरीनं पालकांशी असलेले नातेसंबंध, पिढींच्या मधलं अंतर या सगळ्या गोष्टी देखील ताणतणावांना अनेक वेळेला खतपाणी घालत असतात. तर ही सगळी कारणं बघितली आपण. आता हे झाल्यानंतर दोन गोष्टी आणखीन बघायला पाहिजेत की लक्षणं म्हणजे हे ओळखायचं कसं आणि तिसरा महत्वाचा भाग की ह्याच्यावरती उपचार काय करायचा किंवा हे टाळता येण्यासाठी काय काय करायचं. तर त्या दोन गोष्टी आपण पुढच्या साधारण एक 15-20 मिनिटांमध्ये बघूया. मी थोडस पाणी आता हे सगळं ज्या वेळेला घडतं ते आपण ओळखायचं कसं, तर सगळ्यात महत्वाची बाब आणि चांगली बाब आपण समजून घ्यायला पाहिजे ती अशी की माणूस हा पृथ्वी तलावरचा एकच प्राणी आहे की ज्याला स्वतःचा
मन आजारी पडलेलं आहे हे लक्षात येतं आणि स्वतः अस्वस्थ झालेलो आहे याचा देखील त्याला अंदाज येतो. त्यामुळं आपल्याला टेन्शन आलेलं आहे हे आपल्याला स्वतःला कळतं की नाही? कळू शकतं. त्यासाठी दरवेळेला काही मानसोपचार तज्ञाची गरज नाही. किंवा आपल्या जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला टेन्शन आलेलं आहे, आज काहीतरी स्वारीचं बिनसलेलं आहे, आपल्या घरातल्या आपल्या जोडीदाराचं, नवऱ्याचं, बायकोचं, आईचं मूड काहीतरी खराब आहे, ते आपल्याला कळू शकतं की नाही? कळू शकतं. कशातनं कळतं? तर त्याच्या देहबोलीतनं कळतं, त्याच्या वागण्यातनं कळतं, त्याच्या आवाजातनं कळतं. जर आपण याच्याकडे नीट लक्ष दिलं तर आपल्याला सहज कळू शकतं की आपल्या जवळची व्यक्तीला टेन्शन आलेलं आहे. किंवा आपण स्वतःकडे थोडं अंतर्मुख होऊन बघितलं तर आपल्याला स्वतःला कळतं की आपल्याला टेन्शन आलेलं आहे. आता तुम्ही आरशामध्ये बघायला किती वेळ घालवता दिवसातला? म्हणजे आपलं शरीर नेटकं आहे का नाही, बाहेर जाताना आपण प्रेझेंटेबल आहोत का नाही, हे आपण बघतो की नाही आरशामध्ये. तसं आपलं मन नीटनेटकं आहे का नाही हे बघण्यासाठी तुम्ही किती वेळ घालवता दिवसातला? किंवा स्वतःच्या शरीराची किंवा चेहऱ्याची सेल्फी काढतो. म्हणजे काय करतो की स्वतःचाच फोटो काढून आपण कसे दिसतोय ते बघतो. तसं आपल्या मनाची कधी सेल्फी काढायचा तुम्ही प्रयत्न केलाय का? म्हणजे काय? किंवा मनाच्या आरशामध्ये बघायचा कधी प्रयत्न केलाय का? म्हणजे काय? तर स्वतःकडे तटस्थपणे बघण्याचा प्रयत्न जर आपण करायला लागलो, जी माणसाला मिळालेली खूप मोठी देणगी आहे की ते स्वतःकडे तटस्थपणे बघू शकतात आणि त्यामधनं त्यांना कळू शकतं की आज माझा मूड थोडा खराब आहे, आज माझी चिडचिड होतीये, आज मला अस्वस्थ वाटतंय, आज माझं लक्ष एकाग्र होत नाहीये. हे दुसऱ्यांनी सांगायला लागत नाही. आपण जर नीट तटस्थपणे आपण जर स्वतःकडे तपासून बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की आपलं मन अस्वस्थ झालेलं आहे. काय काय लक्षणं असतात त्याची? तर काही वेळेला छातीत धडधडतं, काही वेळेला झोप येत नाही किंवा काही वेळेला खूप जास्त झोप येते, खूप जास्त भूक लागते, चिडचिड होते सारखी, नाराज वाटायला लागतं. जसं कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळं दिसतं म्हणतात, तसं टेन्शन आलेल्या, ताण आलेल्या माणसाला सगळं नकारार्थी दिसायला लागतं. म्हणजे आपल्याला काही जमणारच नाही, आपल्याच्यानं काम होणार नाही, आपल्याला कोणी मित्रच राहिले नाही, अशा स्वरूपाच्या धारणा मनामध्ये यायला लागतात. एकटं एकटं राहावं असं वाटतं, कोणी काही बोललं तर लगेच चिडचिड होते. काही वेळेला टोकाचे विचार मनामध्ये यायला लागतात की नकोच हे जगणं, काय करायचं जगून, अशा स्वरूपाचे विचार मनामध्ये यायला लागतात. आणि तुम्ही जर आजकाल पेपर उघडून बघितला तर तुम्हाला आजूबाजूला रोज एक किंवा दोन व्यक्तींनी पेपरमध्ये आपल्याला बातम्या येतात की त्यांनी आत्महत्या केल्याचा विचार प्रसंग आपण पेपरमध्ये वाचतो. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात सध्या अस्वस्थता निर्माण झालेल्या आहेत. खास करून तरुण मुलं मुली ज्यांनी अजूनही आयुष्य पूर्ण बघितलेलं नाही, अशी तरुण मुलं मुली ज्या वेळेला स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने संपवण्याचा विचार करतात तर त्यामधून काहीतरी गडबड आहे, काहीतरी ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढताय, हे आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. तर ही सगळी लक्षणं झाली सौम्य स्वरूपाच्या ताणतणावांची, की ज्याची काही शारीरिक लक्षणं असतात आणि काही मानसिक लक्षणं असतात. काही वेळेला उगाचच डोकं दुखायला लागतं, छातीत धडधड होते, हातापायाला कंप सुटतो, परीक्षेच्या वेळेला पेपर द्यायचा म्हटला की पोटात गुडगुडायला लागतं. तर ही सगळी ताणतणाव वाढल्याची लक्षणं आहेत, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. अभ्यास करायला लागलं तर कॉन्सन्ट्रेशन होत नाही, काम करायला लागलं तर कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर या सगळ्या गोष्टींमधनं ताणतणाव आपल्याला यायला लागलेले आहेत, हे समजून घेणं आपण आवश्यक आहे. आता याच्यावरती जर मात करायची असेल तर काय करायला पाहिजे? शेवटच्या टप्प्याकडे आपण येतोय आणि जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे की एक आपण समजून घ्यायला पाहिजे, पहिली आणि महत्वाची गोष्ट, की जसं आपलं मन आजारी पडतं तसं आपलं शरीर देखील आजारी पडतं. जसं मनाला सर्दी खोकला होतो तसा शरीराला देखील सर्दी खोकला होऊ शकतो. त्यामध्ये काहीही कमीपणा नाही. आपल्या समाजामध्ये अशी धारणा आहे की एखाद्या व्यक्तीचं मन आजारी पडलं म्हणजे तो वेडा झाला आणि वेडा झाला म्हणजे तो रस्त्यावरती उतरून दगड मारायला लागला. हे एकाच टप्प्यामध्ये आपण
सगळे विचार करतो. त्यामुळे कोणाला जर आपण म्हटलं की काउन्सिलरला दाखवूया का किंवा मानसोपचार तज्ञाला दाखवूया का, तर त्या माणसाची प्रतिक्रिया काय असते, मी काय वेडं झालोय का, मी काय दगड मारायला लागतोय का, किंवा अनेकदा लोक ज्या वेळेला माझ्यासारख्या मानसोपचार तज्ञाकडे येतात त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया अशी असते की सर नाईलाज झाला आणि तुमच्याकडे यायला लागला. मी मनातल्या मनात किंवा काही वेळेला जाहीर पण म्हणतो की नाईलाज झाल्यावर का, सर्दी खोकल्यावर झाल्यावर आपण आनंदाने डॉक्टरकडे जातो ना, तसं ताणतणाव आल्यावरती पण आपल्याला डॉक्टरकडे जायला काय हरकत आहे, मदत घ्यायला काय हरकत आहे. जसं आपलं शरीर पाय फ्रॅक्चर होतो तसं मन पण आपलं काही वेळेला फ्रॅक्चर होतं, त्याला काहीही कमीपणा वाटण्याची गरज नाही. आणि गंमत तर अशी आहे की आपल्या समाजामध्ये असं देखील एक धारणा आहे की मानसिक आजारांचे असतील तर मला काही आश्चर्य वाटणार नाही. आणि हा खूप खोलवर रुजलेला समज आहे आपल्या समाजामध्ये की जणू काही हा कोविड सारखा संसर्गजन्य आजार आहे की ज्याच्यामध्ये उपचार जो घेतोय त्या व्यक्तीला झालेला आजार हा उपचार करणाऱ्या व्यक्तीला देखील होऊ शकतो. मुद्दा महत्वाचा असा आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसमज मानसिक आजाराविषयी, मानसिक आरोग्याविषयी हे आपल्या समाजामध्ये आहेत आणि त्यामुळे मदत घेणं टाळलं जातं. तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते असं की कुणालाही ताणतणाव येऊ शकतो आणि त्याच्यासाठी आपण मोकळेपणाने मदत घ्यायला आणि मदत द्यायला शिकलं पाहिजे. ते जर आपण केलं तर ह्याच्यातले 50% जास्त प्रश्न हे सुटू शकतात. तुम्हाला कल्पना असेल की 2013-14 साली दीपिका पदुकोणनी NDTVला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मला डिप्रेशन आलं होतं. करिअरच्या टॉपला असताना, सगळं व्यवस्थित चाललं असताना देखील मला डिप्रेशन आलं होतं आणि माझ्या आईने मला सांगितलं की तुला जी लक्षणं येत आहेत ती डिप्रेशनची आहेत आणि म्हणून आम्ही डॉक्टरना दाखवलं आणि मी ट्रीटमेंट घेतली आणि आता मी बरी झाली. तर दीपिका पदुकोणला डिप्रेशन येऊ शकतं. विराट कोहलीनी मध्ये सांगितलं होतं की मला मदत लागते काउन्सिलरची, मी घेते. ज्याला आपण कॅप्टन कूल म्हणतो, महेंद्रसिंग धोनी, त्यांनी सांगितलं होतं. मुरली देवरा तुम्हाला माहित असतील, लोकसभेचे खासदार आहेत, त्यांनी सांगितलं होतं की मला डिप्रेशन आलं होतं आणि ट्रीटमेंट घेतली होती. तर यामध्ये काही कमीपणा नाही. आपल्याला ताणतणाव येणं, डिप्रेशन येणं हे आपल्या जितकं सर्दी खोकला होणं कॉमन आहे तितकंच ते कॉमन आहे. आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून मोकळेपणाने ते स्वीकारलं आणि गरज असेल तिथे तज्ञाची मदत घेतली तर यामधल्या बऱ्याच गोष्टी या वेळच्या वेळी उपचार झाले. जसं कोविडसाठी योग्य वेळी निदान होणं, पटकन निदान होणं, पहिल्या आठवड्यात निदान होणं आणि योग्य वेळेला उपचार घेणं हे महत्वाचं आहे. तसं टेन्शन, निराशा, अस्वस्थतेसाठी देखील योग्य वेळेला इलाज होणं हे महत्वाचं आहे. आता इलाज 2 प्रकारचे असू शकतात. काही वेळेला नुसतं बोलून, समुपदेशनाने, काउन्सिलिंगनी काही प्रश्न सुटू शकतात. पण काही प्रश्नांची तीव्रता ही इतकी जास्त असते की केवळ समुपदेशनाने ते प्रश्न सुटत नाहीत. अशा वेळेला थोड्या औषधाची गरज असते. जसं मेंदूमध्ये काही केमिकल लोचा झाला असेल तर तो दुरुस्त करण्यासाठी केमिकल्सचीच गरज असते. त्याच्यामुळे त्या परिस्थितीमध्ये काही लोक माझ्यासारख्या डॉक्टरकडे येतात आणि आम्हाला झोप येत नाही असं त्यांचं म्हणणं असतं आणि मग त्यांनी वेगवेगळे प्रयत्न करून झालेले असतात आणि त्यांनी सुद्धा झोप येत नसते. मग अशा वेळेला त्याला तात्पुरती झोप येण्यासाठी औषध देणं आपल्याला आवश्यक असतं. मग ते औषध जर नाही घेतलं तर झोप नाही येणार. मग नुसती अंगाई म्हणून झोप येईल का त्या माणसाला ज्याला असं होतंय त्याला? तर नाही येणार. काही परिस्थितीमध्ये आपल्याला अशा वेळेला औषध घ्यायला लागतं. तर ते तज्ञाच्या सल्ल्यानुसार तात्पुरतं घेऊन एकदा आपली झोप किंवा ताण पूर्ववत झाला की ते कमी करता येऊ शकतं. तर या गोष्टी आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. पण सगळ्यांनाच काही तज्ञाची गरज लागेल असं नाही. खूप सारे मानसिक ताणतणाव असे असतात की जे आपण स्वतःच्या पातळीवरती किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या मदतीनं हाताळू शकतो. कसे काय? तर त्या दृष्टीनं आपण काही गोष्टी समजून घेऊया. मगाशी मी नातेसंबंधांच्या विषयी बोललो की जसं खड्ड्यातून एखादी गाडी जाते त्यावेळेला तिला धक्का लागू नये म्हणून शॉक ऍब्सॉर्बरची गरज असते. तसं आपल्या मनाला देखील शॉक ऍब्सॉर्बरची गरज असते. आणि कोण असतात ते शॉक ऍब्सॉर्बर? तर आपले नातेसंबंध.
म्हणजे जसं बँकेमध्ये आपलं बचत खातं असतं की नाही, त्यात आपण पैसे घालतो वेळच्या वेळेला. कशासाठी? तर ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला आपण त्यातनं पैसे काढू शकतो. तसं इमोशनल बँक अकाउंट आपलं म्हणजे काय, तर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या कडे आपण केलेली भावनिक गुंतवणूक किंवा मित्रमैत्रिणींच्या मध्ये आपण केलेली भावनिक गुंतवणूक ही आपल्याला ज्या वेळेला आपलं आयुष्य हे खडबडीत रस्त्यावरनं जाणाऱ्या गाडीसारखं होतं, त्यावेळेला ती आपल्याला मदत करते. जर त्याच्यात आपण गुंतवणूक नाही केली, आपण जर कुठल्याच नात्यांसाठी वेळ नाही दिला, आपण जर कुठल्याच नात्यांना त्यांच्या अडचणीच्या कालखंडात मदत नाही केली, तर मग आपल्या अडचणीच्या कालखंडात ते मदत करतील आपल्याला अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळं नात्यांमध्ये गुंतवणूक जर आपण केली, त्या मित्रमैत्रिणी असोत, जवळचे नातेवाईक असोत, आई वडील असोत, त्यांच्या ताणाच्या वेळेला जर आपण त्यांना मदत केली, ऐकणारे कान त्यांना जर आपण दिले, तर ते आपल्या ताणाच्या वेळेला आपल्याला मदत करू शकतात. त्यामुळे नात्यांमधली गुंतवणूक ही ताणतणावांच्या नियोजनासाठी फार महत्वाची बाब आहे. आता आणखीन एक महत्वाची बाब आहे की जसं आपले जवळचे लोक आपल्याला मदत करू शकतात, तसं आपण स्वतःला देखील मदत करू शकतो, ज्याला भावनिक स्वमदत किंवा इमोशनल सेल्फ हेल्प असं म्हणतात. तुम्ही तो कायम एकदम फेमस असलेला तो शेर तुम्हाला माहित असेल की खुद ही को कर बुलंद इतना के हर काय हर तकदीर बनाने से पहले खुदा खुद बंदे से पूछो के बता तेरी रजा क्या है. ते म्हणजे परिस्थिती कितीही अवघड असली, आव्हान कितीही अडचणीचं असलं, तरी पण आपण आपलं मन ताब्यामध्ये ठेवून, मन शांत ठेवून आपल्याला स्वतःला काय पाहिजे ते ठरवू शकतो, ते करू शकतो. म्हणजे आता तुमच्यातले अनेक जण असे प्रश्न लिहितायत इथे की आर्थिक विवंचना असेल तर कसं मन सांभाळावं, ताण होत असतील, आजूबाजूची माणसं वाईट वागत असतील तर आपण कसं मन सांभाळावं. तर पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की आपलं मन हे आपल्याला स्वतःच्या ताब्यात ठेवायचंय का दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचंय. आपल्या भावनेचा रिमोट कंट्रोल आपण ज्या वेळेला दुसऱ्याच्या ताब्यामध्ये देतो, त्यावेळेला स्वाभाविक आहे की आपले ताणतणाव हे त्याच्या कंट्रोलमध्ये जातात. आपल्याला जर स्वतःचे ताणतणाव स्वतःच्या कंट्रोलमध्ये पाहिजे असतील, तर आपल्या भावनेचा रिमोट कंट्रोल हा आपल्या स्वतःकडे ठेवला पाहिजे, तो दुसऱ्याकडे नाही ठेवला. आता हे आपण समजून घेऊया की ताण जो येतो आपल्या मनाला किंवा ही जी लक्षणं येतात ती प्रत्येक परिस्थितीमुळे येतात का, का त्या परिस्थितीला आपलं मन जे प्रतिक्रिया देतं त्याच्यामधनं येतात. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही समजून घ्या. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो की परीक्षेमध्ये एखादा मुलगा नापास झाला. तर नापास झालेली सगळी मुलं किंवा मुलगी नापास झाली, तर सगळे नापास झालेली मुलं मुली आत्महत्या करतात का? नाही करत. म्हणजे जर परिस्थितीमुळे आत्महत्या होत असती, म्हणजे नापास होण्या या परिस्थितीमुळं आत्महत्या होत असती, तर प्रत्येक नापास झालेल्या व्यक्तीने आत्महत्या करायला पाहिजे होती, पण तसं होत नाही. काही जण आत्महत्या करतात, काही जण पुढच्या वर्षी परीक्षा देतात आणि पास होतात. मग यामधला फरक काय आहे, तर त्या परिस्थितीला त्या माणसाचं मन कशी प्रतिक्रिया देतं त्याच्यावरून ते काय कृती करणार हे ठरते. म्हणजे काही व्यक्ती असा विचार करतात की आता मी परीक्षेत नापास झालो म्हणजे माझ्या आयुष्यात आता काहीच राहिलेलं नाही आणि म्हणून मग मी आता आत्महत्या करावी. म्हणजे हा जो विचार आहे की माझ्या आयुष्यात काही राहिलेलं नाही, परीक्षेत नापास होणं म्हणजे जणू काही सगळं संपणं, हा जो विचार आहे त्या विचारामुळं ती प्रतिक्रिया दिली जाते. आणि हा विचार कोण करतं? आपण करतो. काही जण असा विचार करतात की काय हरकत आहे, झालं नापास, पुढच्या वेळेला बसू, एवढं काय त्याच्यामध्ये, अजून खूप आयुष्य आहे, तर ते पुढची परीक्षा देतात. म्हणजे परिस्थितीला आपण काय प्रतिक्रिया द्यायची हे आपण स्वतः ठरवणं आवश्यक असतं. आपल्या भावनांचा लगाम, रिमोट कंट्रोल हा आपल्या हातात ठेवणं आवश्यक असतं. तो आपण परिस्थितीकडे दिला की मग आपण ते बदलू शकत नाही. आता काही जण मी बोलता बोलताच मेसेज लिहित आहेत की आमच्या ऑफिस मधली काही माणसं काम करत नाही, वरिष्ठ त्रास देतात. या सगळ्या गोष्टी या आपण जे म्हटलं त्याच नजरेने बघू शकतो.
की ओके वरिष्ठ त्रास देतात, बाकीची माणसं कामचुकारपणा करतात, बरोबर. मग मी कसं वागावं हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारता का? माझ्या हातात काय आहे? त्यांनी जर बदलले तरच मी चांगलं काम करेन असं जर तुम्ही म्हणत राहिला तर मग तुम्ही कायम ताणाखालीच राहणार. आई वडील चांगले वागले, बॉस चांगला वागला, मग समाज चांगला वागला, मोदी चांगले वागले, शरद पवार असे वागले, उद्धव ठाकरे तसे वागले म्हणून जर तुमचं जर बीपी खालती वरती होत असेल तर तुमच्या भावनेचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातामध्ये आहे ते तुम्ही विचार करा. त्यामुळं त्या परिस्थितीला आपण प्रतिक्रिया काय द्यायची हे आपण ठरवणं आवश्यक असतं. त्याचबरोबरीनं अपयश येणं आयुष्यामध्ये म्हणजे काही सगळं संपणं नव्हे. खास करून स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी हे आहे की आयुष्यामध्ये अपयश येणं हा अगदी नैसर्गिक भाग आहे. असं कोणी नाही की जेव्हा अपयशी नाही झालं आयुष्यामध्ये. त्यामुळं यश पचवणं हे तुलनेनं सोपं असतं, पण अपयश पचवायला शिकणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जो माणूस अपयश पचवायला शिकतो तो माणूस आयुष्यामध्ये कशालाही घाबरत नाही. त्यामुळं अपयश जर आलं असेल आपल्याला तर त्याच्याकडे संधी म्हणून बघावं. आयुष्यात एक रस्ता बंद झाला तर दुसरा रस्ता उघडत असतो कायम. त्याचा आपण विचार करायला पाहिजे. ज्या वेळेला आपला एक रस्ता बंद होतो, अडचण काय होते की आपण आपला विचार करणं पण बंद करतो आणि पर्यायी जे रस्ते असतात त्यांचा आपण विचारच करत नाही. मागच्या वेळेला मी जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या मुलांशी तुमच्या बोललो होतो त्यावेळेला मी त्यांना म्हटलेलं की बाबा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय ठीक आहे, पण काही लाख मुलांमधनं काही 100 मुलांना देखील याच्यामध्ये संधी मिळत नाही. त्यामुळे तुम्ही बेस्ट पॉसिबल परफॉर्मन्स करून देखील तुम्हाला संधी न मिळण्याची शक्यता आहे. मग तुमचा प्लॅन बी काय आहे? तुम्हाला हे जर जमलं नाही तर तुम्ही आता 3 वर्षांनी तयारी केल्यानंतर आता मी दुसरा काही विचारच केला नव्हता असं नाही म्हणू शकत. ती काही स्पर्धा परीक्षेची चूक नाही, ती तुमची चूक आहे. आपण कुठेही जाताना कुठल्याही प्रवासाला तयारी करताना जर वाटेत अडचणी आल्या तर काय करणार याचा विचार करतो. तसं इतक्या मोठ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण विचार करणं आवश्यक आहे की हे नाही जमलं तर दुसरं काय करता येईल मला. असा आपल्या आयुष्यात जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत अडचणी निर्माण होतात. आणि मी आता जो विचार तुम्हाला सांगितला की परिस्थिती कशीही असो पण त्याला आपण काय प्रतिसाद द्यायचा यालाच सकारात्मक विचार म्हणतात. अजून काय वेगळं असतं सकारात्मक विचार. त्यामुळं आपलं मन आपल्या ताब्यामध्ये ठेवायला शिकणं. पण काही वेळेला असं होतं की ज्या वेळेला मन आजारी पडतं त्यावेळेला आपण कितीही प्रयत्न केले तरी ते ताब्यामध्ये आपल्याला ठेवता येत. जसं आता मला चष्मा लागला की मी कितीही डोळ्यांचा व्यायाम केला तरी काय माझा चष्मा नाही जाणार. चष्मा मला लागणारच घालायला. कारण की एका मर्यादेपलीकडे माझ्या डोळ्याला जर ताण आला तर त्याला चष्म्याची गरज लागते. तसं एका मर्यादेपलीकडे मनाला ताण आला तर आपण स्वतःची स्वतःला मदत करू शकत नाही. अशा वेळेला आपल्याला मित्रमैत्रिणी, नातेवाईक, काउन्सिलर हे लागतात. आता आपल्या समाजामध्ये खूप कमी काउन्सिलर आणि मानसोपचार तज्ञ आहेत, पण गरज तर प्रचंड आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही महाराष्ट्र मानस परिवर्तन संस्था यांच्या माध्यमातून मानस मैत्री नावाचा एक उपक्रम चालवतो. युवा मानस मैत्री असा तरुणांसाठीचा एक उपक्रम आहे. ज्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला आम्ही प्रशिक्षण देतो, जे 4 तासाचं प्रशिक्षण आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या मनाविषयी जागरूक होणं, आपलं मन म्हणजे काय हे समजणं, ताणतणाव कसा येतो हे समजणं आणि जर आपल्या आजूबाजूच्या व्यक्तीला कुणाला ताणतणाव आला असेल तर त्याला मदत कशी करायची, त्याला आधार कसा द्यायचा, त्याला भावनिक प्रथमोपचार असं म्हणतात. जसं शरीराला लागलं तर शरीराला आपण प्रथमोपचार देतो डॉक्टरकडे जाण्याच्या आधी. तसं मनाला जर काही लागतं तर ते कसं ओळखून त्याला कसा प्रथमोपचार द्यायचा हे भावनिक प्रथमोपचाराच्या माध्यमातून त्यांना आपण शिकवतो. आणि असे आमचे प्रशिक्षित जसे तुम्ही समतादूत आहात तसे ते आमचे मानस मित्र मैत्रिणी हे समाजामध्ये त्यांच्या आजूबाजूला जर असे कोणी लोक असतील तर त्यांना त्यांच्या पातळीवरती मदत करू शकतात. म्हणजे सगळ्या समता दूतांसाठी कदाचित मला वाटतं की गजबिये सर असतील आता किंवा पूर्वी आमचं एकदा आयुक्त साहेबांच्या इथे बोलणं झालं होतं आणि ती कल्पना आम्ही पुढे फॉलो नाही करू शकलो. पण सगळ्या समता दूतांसाठी जर आपण चांगला मानस मैत्रीचा एक प्रशिक्षण कार्यक्रम घेतला
आणि त्यामध्ये केवळ मानसमैत्री नाही, मानसमैत्री आणि व्यसनमुक्ती दूर अशा दोन्ही गोष्टींचा आपण एकत्रित प्रशिक्षण घेतला तर तुम्ही कितीतरी लोकांच्या संबंधात येत असता. तर अशा स्वरूपाचा ताणतणाव असलेल्या लोकांना तुम्ही तुमच्या पातळीवरती काही मदत करू शकाल. जर त्यांच्यातले काही लोक असतील की ज्यांना उपचाराची गरज आहे तर तज्ञांच्या पर्यंत पोहोचवू शकाल आणि या माध्यमातून अनेक जणांना मदत होऊ शकेल. तर हे आपण सगळेजण करू शकतो. या पलीकडे काही छोटी छोटी तंत्र असतात मन शांत ठेवण्यासाठी, जसं की शरीराचा व्यायाम हा मनाच्या व्यायामासाठी खूप महत्वाचा आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण या गोष्टी जर रोज करत राहिलो, रोज अर्धा तास आपण जर शरीराचा व्यायाम केला तर व्यायाम केल्यानंतर मनाला बरं वाटतं, कारण मेंदूमध्ये एंडॉर्फिन नावाची जी द्रव्य असतात ती स्त्रवायला लागतात आणि त्यामुळे मनाला बरं वाटायला लागतं. तर शरीराचा व्यायाम ही खूप महत्वाची बाब आहे. मन शांत ठेवण्यासाठी आपल्याकडे ध्यान, धारणा या सगळ्या गोष्टींचा जो संबंध आहे तो बहुतांश वेळेला अध्यात्माशी किंवा धर्माशी जोडला जातो. परंतु आपल्या इथे आता नवीन मेंदू आधारित जे शास्त्र आहे, नवीन विज्ञान आहे, ते असं सांगतं की धर्माच्या पलीकडे जाऊन देखील मन शांत करण्याच्या ध्यानाच्या अनेक पद्धती आता विकसित झालेल्या आहेत, ज्याला धर्मातीत ध्यान असं म्हणतात किंवा माइंडफुलनेस मेडिटेशन असं म्हणतात. विपश्यनेच्या काही प्रकारांच्याशी जवळ जाणारं ते ध्यानाचा भाग आहे, पण तुझं कुठल्या धर्माशी संबंधित नाही. तर अशा स्वरूपाच्या गोष्टी शिकणं आणि त्याच्या माध्यमातून स्वतःच्या मनाला ताबा ठेवणं या गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत. तर अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या ताणतणावांना सामोरं जाऊ शकतो. परिस्थिती कितीही अवघड असली तरी त्याला सकारात्मक वळण आपल्या मनाच्या माध्यमातून देऊ शकतो. आणि तुमच्या आयुष्यात जर असे कुठले ताणतणाव असतील तर त्यांना सामोरं जाण्यासाठी तुम्ही ही टेक्निक वापरू शकता. सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जगामध्ये कुठलीच गोष्ट ही परमनंट नाही. असं म्हटलं जातं ना, ओनली चेंज इज परमनंट. म्हणजे बदल ही एकच संकल्पना आहे की जी समाजामध्ये परमनंट आहे, कायम आहे. त्यामुळं परिस्थिती बदलत राहते. ही पण आजचे जे दिवस आहेत ते पण उद्या बदलणार आहेत आणि उद्या जे येणार आहेत ते पण परवा बदलणार आहेत. त्याच्यामुळे हे आपण समजून घेऊया की बाबासाहेबांच्या नावानी चालणारी तुमची संस्था आहे आणि ज्या बुद्धाच्या वाटेवर न जाण्याचा बाबासाहेब प्रयत्न करत होते तो बुद्ध आपल्याला सांगून गेलेला आहे, काय? अत्तदीप भव, स्वतःचा प्रकाश स्वतःच व्हा. त्यामुळे स्वतःचा प्रकाश स्वतः होण्याचा आपण ज्या वेळेला प्रयत्न करतो त्याच वेळेला आपल्या भावनांचा, आपल्या मानसिकतेचा ताबा आपण स्वतःकडे घेतो. हे सांगायला जितकं सोपं आहे तितकंच ते करायला अवघड आहे, हे आपण लक्षात घेतलं. त्यामुळे आज आपण बोललो आणि उद्या हे जमायला लागलं असं कोणाचंच होत नाही. पण सातत्याने जर आपण प्रयत्न करत राहिलो तर आपल्या स्वतःचं जीवन अधिक चांगलं, आनंदी, अर्थपूर्ण होण्यासाठी जितकं नोकरी, संसार आणि बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहेत तितक्याच स्वतःचं मानसिक स्वास्थ्य देखील किंवा त्यापेक्षा जास्त आपलं मानसिक स्वास्थ्य महत्वाचं आहे आणि ते राखण्याच्यासाठी तुम्ही सगळेजण प्रयत्न कराल अशी मी आशा बाळगतो. आणि तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याच्याविषयी तुमचे आभार मानतो. मला बोलायची संधी दिली त्याच्याविषयी पार्टीचे आभार मानतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. सचिन. हा सर. सहारे सर. सहारे सर आहे. हा आहे. आवाज येतोय माझा? हा सर. कृपया आपलं मनोगत आणि
समारोप कार्यक्रम विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी व विशेषतः समतादूत प्रकल्प विभाग योजना विभाग यांच्या माध्यमातून आज आपण आदरणीय दाभोळकर सर यांचं ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर आपण व्याख्यानमाला आयोजित केली होती ऑनलाईन पद्धतीने. आणि या व्याख्यानमालेमध्ये दाभोळकर सरांनी, हमीद सरांनी अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी आपल्या सर्वांना एक या अशा कठीण प्रसंगात व एकूणच आपल्या जीवनमानात विशेषतः जे तरुण आहेत, तरुणी आहेत, स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये अनेक वेळेला कौटुंबिक स्वरूपात असेल किंवा शिक्षण क्षेत्रात असेल किंवा सामाजिक जीवन जगत असताना वेगवेगळ्या अडीअडचणी किंवा एखाद्या वेळेस आपल्याला अपयशाला देखील सामोरं जावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या मनाची बाजू आपण कशी सक्षमपणे ठेवावी किंवा आपल्या एकूणच जीवनमानाचं आपण व्यवस्थापन, विशेषतः ताणतणावाचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करावं असं अत्यंत मार्मिक असं त्यांनी विवेचन या आजच्या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये त्यांनी केलेलं आहे. याबद्दल मी सर्वप्रथमतः बार्टीच्या वतीने, संपूर्ण बार्टी टीमच्या वतीने व आपण सर्व सहभागितांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ताणतणाव व्यवस्थापनाकरिता अत्यंत मौलिक मार्गदर्शनातून आपण हे वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे व्याख्यानमाला आयोजित करत आहोत. असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय धम्मज्योती गजभिये सर, महासंचालक बार्टी यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो. जेणेकरून या कठीण कालखंडात म्हणजे ज्या ठिकाणी नातेवाईक, आप्तस्वकीय किंवा इतर जे आहेत आपल्या कुटुंबाशी, आपल्या व्यक्तिगत जीवनाशी निगडीत असलेले लोक या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये बऱ्याच वेळेला ते आपल्याशी संवाद साधत असताना, चर्चा करत असताना नेमकं कशा पद्धतीने आपण या कालखंडाचा आपण हे कसं करावं, सामना कसा करावा, या सिच्युएशनला देखील निश्चितपणे यांचं मार्गदर्शन आपल्याला पूरक ठरेल. आणि त्याचबरोबरीने वेगवेगळे जे आपल्याला साधन व्यक्ती सरांनी उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचं वेगवेगळ्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे लाभ होतच असेल. त्याबद्दल मी पुनश्च माननीय महासंचालक महोदयांचे या ठिकाणी आभार मानू इच्छितो. व यापुढील सूत्र मी विभाग प्रमुख माननीय मेघराजजी भाते साहेब यांच्याकडे सोपवतो. भाते साहेब. धन्यवाद सर. सर अतिशय मौलिक मार्गदर्शन केलं. आम्हाला ज्या ज्यावेळी आवश्यकता असते त्या त्यावेळी आम्ही आपल्याकडे निश्चित संपर्क करू. दिलेल्या वेळाबद्दल मी आपला आभारी आहे. सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. आपण मीटिंग या ठिकाणी क्लोज करूया. ठीक आहे.